झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान मुंबईत एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा फटका हा माल वाहतूकदारांना आणि माथाडी कामगारांना बसतोय। गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या बंदमुळे या वाहतूकदारांचं मोठं नुकसान झालंय। याबाबत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी काही माल वाहतूकदारांशी केलेली ही बातचीत। राज्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका त्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या माल वाहतूकदारांना पण बसला आहे। काही माल वाहतूकदार आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल, किती दिवसापासून तुमचा धंदा बंद आहे? काय त्याचा परिणाम तुमच्या धंद्यावर होतोय? 3 वीक झाले आमचा धंदा बंद आहे। आमचे माझे जवळ 19 माथाडी कामगार आहे, त्यांना काय काम मिळत नाहीये। ते सगळे रोजंदारीवर आहे, त्यांना फिक्स पगार नाही। त्यांच्यावर परिणाम होते। आमच्या गाड्या सगळ्या बँक लोनच्या हप्त्यावर चालतात, ते हप्ता निघत बी नाहीये। आमच्या भयंकर नुकसान होत आहे। माझ्या एकूण 15 गाड्या आहेत आणि 22 तारखेपासून आमचा जो धंदा बंद झाला। संपूर्ण धंदा हा मेटल मार्केटवर आहे। मेटल मार्केटमध्ये असल्यामुळे माझ्या आजचे माथाडी कामगार 15 माथाडी कामगार, 15 ड्रायव्हर, 15 क्लीनर यांचे रोजचं आम्हाला हे अंगावर पडते। धंदा बिलकुल नाही 22 तारखेपासून। रोजचा किती धंदा असतो? रोजचा कमीत कमी 20-25 गाड्यांचा धंदा असतो आमचा। पण आज सगळं ठप्प आहे। पण आज 15 दिवस झाले संपूर्ण हा धंदा आमचा बंद आहे मेटल मार्केट। तुमच्याकडे ऑर्डर कुठपर्यंत येतात आणि त्या कुठपर्यंत तुम्ही माल तुमच्या गाड्यांनी सगळा पुरवठा करत असता? मेरा लोकल ट्रेन था और 10-15 गाड़ी है और एक भी धंधा नहीं है। सब गाड़ी लोन पे है और ड्राइवर के पगार देने को वांदे हैं इसके। आपण बघितलं की या आंदोलनामुळे दुकानं तर बंद आहेत आणि त्याच्यावर अवलंबून असणारा माल वाहतूकदारी याच्यामुळे परिणाम यांच्या धंद्यावर झालेला आहे आणि एकंदरीतच यांच्या सगळ्यांचं आर्थिक गणित सुद्धा विस्कटलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।